पण मला एक कळत नाही की म्हणजे रिसॉर्ट खूप ठिकाणी असतात, पण हे डेस्टिनेशन वेडिंग तुम्ही का ठरवलं करायचं ते कधी? ते तुम्हाला मी सांगतो ना की कुठे डोळे उघडले की लग्न दिसतात. मग विचार केला की अरे ही इंडस्ट्री एवढी आहे आणि ह्या इंडस्ट्रीत मॅडम मी तुम्हाला सांगतो की आज मी कमीत कमी 5 ते 6 व्हेंडर्सला मी काम देतो. त्यांचे संसार चालतात. आज घोडेवाला आमच्याकडं त्याला माहिती आहे यांच्याकडं लग्न आहे, आज दिवसभर घोडा चालवला तर त्याला 1,000 रुपये मिळतात. आमच्याकडून त्याला 5,000 रुपये मिळणार असतात. आमच्याकडं भटजी येतात, VIP भटजी असतात सगळे. VIP भटजी म्हणजे ते लग्न लावताना पण एकदम व्यवस्थित, तर त्यांना चांगला पैसा मिळतो. त्याच्यानंतर VIP भटजी म्हणजे काय? VIP म्हणजे ते सेलिब्रिटी भटजी ना. अच्छा, आता सेलिब्रिटी वेगळे मंत्र तेच ना? मंत्र तेच असतात. त्याच्यानंतर वेटर्स वगैरे ही मंडळी लागते खूप. त्याच्यानंतर बँडवाले असतात. पण ते तुमच्याच रिसॉर्टचे लोक असतात? नाही, हे आम्ही भटजी नाही, पण बाकीचे वेटर्स नाही. आता बँडवाले आमच्याकडनं असतात. त्याच्यानंतर मेकअप मन आमच्याकडनं असतात. लेडीज मेकअप मन, जेंट्स मेकअप मन, यांना व्यवसाय मेकअप करतात. खूप करतात मॅडम. हे मी तुम्हाला सांगतो, लेडीज कमी करत असतील पण जेंट्स भरपूर. कारण आम्ही अनुभवतो ते, त्यांना आम्हाला सेपरेट रूम द्यावा लागतो मेकअपसाठी. अच्छा, नाही असं नाही आहे की फक्त लेडीजच मेकअप म्हणजे नवीनच आहे. म्हणजे नवरा मुलगा करतो आणि त्याच्या बरोबरचे नाही, नवरा मुलगा करतोच, पण जे नवरे घातलेले ते सुद्धा खूप करतात ना. तर त्यांना करावंच लागतो ना, कारण तिथं बाकीच्या मुली आल्या असतात. त्यामुळे कुठल्या लग्नाचा उगम कुठून होईल काय सांगता येत नसतो. त्यामुळे मुलांना करावंच लागतो. मुलींना तर करावंच लागतो, पण मुलांनाही करावं लागतं. हे मला माहिती नव्हतं असं काही. नाही करावं लागतं त्यांना. नाही म्हणजे थोडक्यात काय आहे की ही एक इकॉनॉमी आहे वेडिंग, आणि माझ्यामध्ये मला असं वाटतं लाखोंचा तो एक बिझनेस आहे ना. नाही, वेडिंग इकॉनॉमी मॅडम, वेडिंग इंडस्ट्री एक क्रिएट झाली. पूर्वी नव्हतं तसं. आता वेडिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर लग्न करायचं का तुम्ही कपड्यावर आला. आज सगळ्यात जास्त कपड्यांची खरेदी लग्नामध्ये होते. त्याच्यानंतर दागदागिन्यांची खरेदी होते. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनची खरेदी होते. समजा तुमचं लग्न पुण्याला आहे, तुम्ही मुंबईच्या आहात, मुंबई पुणे तुमचा खर्च आहे, मग ट्रान्सपोर्टेशन, बस, या सगळ्या गोष्टी आल्यात. त्याच्यानंतर तुम्हाला आता तर एक ई-पत्रिका आल्यात, किंवा पूर्वी लोक पत्रिकावर खर्च करायचे. अजूनही मोठमोठे आपण बोललो की तसं नाही, तरी मोठ्या तर बॉक्स तयार करतात, मग त्याच्यामध्ये काय ड्रायफ्रूट ठेवून मग ती पत्रिका देतात. त्यामुळे फक्त कालानुरूप बदलतो, परंतु तो खर्च होतच आलेला आहे. त्याच्यानंतर ही बँडवाले लोक आहेत, यांनासुद्धा त्या काळात खूप चांगला बिझनेस मिळतो. इतर त्यांना दुसरा बिझनेसच नसतो. मग त्यांनी आपला व्यवसाय चालवायचा कसा जर तुम्ही सगळंच असं, आणि अनेक गोष्टी याच्यावर डिपेंड्स आहेत. एवढी मोठी इंडस्ट्री की एवढा मोठा, आज तुम्हाला सांगा, तुम्ही पहा ना टी व्हीवर कुठले उघडा तुम्ही चॅनल, 10 चॅनल असेल ना, त्याच्यामध्ये 8 ठिकाणी लग्न लागलेलं असतं, आणि प्रत्येक विषय लग्नाशी निगडीत असतो, प्रत्येक विषय. त्यामुळे लग्न ही फार मोठी इंडस्ट्री आहे. आपल्याला वाटतं वरून, परंतु फार मोठी इंडस्ट्री, आणि याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत त्याचे. म्हणजे आणि मग हे सगळे पैलू कुठले? पैलू म्हणजे आज तुम्हाला सांगतो की आज सोन्यातली मोठी उलाढाल होते लग्नांमुळे, आज कपड्यांची मोठी उलाढाल होते. त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आज केटरिंगचा व्यवसाय, त्याची फार मोठी उलाढाल होते. मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट आहेत. हे त्याचे पैलू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ह्या सगळ्याचा विचार केला, आणि सगळ्यात आपण शेअर मार्केटमध्ये आपण शेअर घेताना काय जोडतो, अरे ही कंपनी पुढे जाईल का जाईल पुढे, नाही याला वस्तूला डिमांड आहे. तसं वेडिंग इंडस्ट्री ही पुढे जाणारी इंडस्ट्री आहे. बंद कधी पडू शकणार नाही. वेडिंग कधीही बंद होणार नाही. वेडिंग कधी बंद त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये ही चॅलेंजिंग इंडस्ट्री आणि वाढणारी इंडस्ट्री. यावर्षी 100 लग्न होत असेल तर पुढच्या वर्षी 200 होणार, त्याच्या पुढच्या वर्षी 300 होणार, कारण ही संख्या वाढत चालली, लोकसंख्या वाढत चालली, त्यामुळे होणार. आणि पूर्वीसारखं कसं आहे की पूर्वी लोक विचार नव्हते करत, पण आता लोक आठवणींना एक साठवणीच्या दृष्टिकोनातून विचार करतात, आणि मग दे प्रिफर्ड गोइंग टू फॉर डेस्टिनेशन वेडिंग. एकदम सध्याला फॉर्ममधली संकल्पना आहे. हिचा जन्मच 1980ला झाला. डेस्टिनेशन वेडिंगचा जन्मच म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये चर्चमध्ये लग्न करायचे, आणि चर्चमध्ये लग्न केल्यानंतर मॅक्झिमम लग्न चर्चमध्ये व्हायचे. त्यांचे ते हॉलमध्ये, टाऊन हॉलमध्ये व्हायचे. पण तिथे मग लोकांना एक काय कोणाच्या डोक्यात विचार आला, म्हणजे तो त्या माणसाला खरंच आपण देव मानलं पाहिजे, त्याच्यात विचार आला म्हणून आम्ही आज धंदे करतोय. त्याच्यामुळे लोक मग समुद्रकिनारी, आता समुद्रकिनारी म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी म्हणजे एक स्वातंत्र्य. आता आमच्या राजस्थानमध्ये शाही लग्न, त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये एकदम निसर्गाशी समरस झालेलं लग्न, त्याच्यानंतर आम्ही केरळमध्ये लग्न करतो, आध्यात्मिक लग्न, म्हणजे प्रत्येकाचा एक ट्रेंड क्रिएट झालेला आहे. आणि ह्या ट्रेंडमधून लग्नांची खूप म्हणजे क्रेज आहे.
हे डेस्टिनेशन वेडिंगची क्रेज. आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीला 2 कुटुंब एकत्र येतात, तर त्या 2 कुटुंब जेव्हा 3 दिवस एकत्र राहतात त्या एकमेकाच्या जवळीक होते. जवळीक निर्माण होते, एकमेकाला ओळखायला सुरुवात होते, त्यातून त्यांचा एक नात्याचा घट्टपणा निर्माण होतो. बेसिकली ही नात्यांचा घट्टपणा निर्माण जर करायचा असेल तर डेस्टिनेशन वेडिंगशिवाय पर्याय नाही. नाही, खरंच आहे. ती 100 माणसं इकडची आणि इकडची अशी ती मिळून 3 दिवस जेव्हा एकत्र राहतात तेव्हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाती निर्माण होतात, टिकतात. आणि सध्या तेच होत नाही ना, लोकांना भेटायला वेळच नसतो. आणि सर्वसामान्य मॅरेजमध्ये असंही तुम्हाला 15-20 लाख रुपये तर खर्च होतोच, पण याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस 3 दिवस राहिल्यानंतर तू कुठला, मी कुठला, तुम्ही काय करता, मी काय करतो, बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात, एकमेकाच्या रिलेशनची आणखीन व्याप्ती वाढते, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे आणि फोटोग्राफर्स फोटोग्राफर्स बापरे, फोटोग्राफर बरोबर इव्हेंटवाले. आता इव्हेंट मॅनेजमेंट करणारे किती विद्यार्थी आहेत मुंबईमध्ये. आज सगळ्यांचा 80% काम हे वेडिंगसाठी आहे. मी जर ग्रॅज्युएट झालो, ॲक्टिव्हिटीमध्ये केलं तर मला 90% माझं काम, 80% माझं काम वेडिंगसाठी असतं. आणि लग्नामध्ये ती फुलांची सजावट, फुलांची सजावट, ते फुलवाले ते सुद्धा आहेत आमच्याकडे. फुलवाले आहेत, ॲक्टिव्हिटीवाले आहेत, प्लस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.